साहित्य विश्व प्रकाशनातर्फे पुणे द्वारा प्रकाशित सेवानिवृत्त वनाधिकारी श्री रामदास पुजारी लिखित कविता संग्रहाचे प्रकाशन खोल मनाच्या तळाशी या प्रकाशन सोहळ्यात आपल्या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत. खोल मनाच्या तळाशी या कविता संग्रहाचे पुस्तक प्रकाशन जे आहे त्याचं आपण स्वागत आणि वेगळ्या पद्धतीने आपण याचा इथे स्वागत करणार आहोत. ते म्हणजे जलधारा जलदान आपण वृक्षाला करून याचं प्रकाशनाची सुरुवात करूया. कार्यक्रमाची सुरुवात. रामदासच्याबद्दल बोलायचं झालं तर मला ते कवी किंवा ते शब्दरचना वगैरे काही मला एवढं जमत नाही असं, पण आमचं कोणतंही काम असलं तर ड्राफ्टिंग त्याच्याकडनं करून घ्यायचो. आणि ते ही इज व्हेरी सिन्सिअर दो ही हॅज गॉट लॉट ऑफ थॉट्स इन हिज माइंड. आणि त्यांनी ते तुम्हाला आता दिसतंय सर्वांना की त्यांचे जे शब्दरचना आहे किंवा त्यांना जे वनाबद्दल सुद्धा त्यांच्या आकलन किंवा ते त्यांच्या डोक्यात जे काही विचार आहेत. आणि आपले आमच्या डिपार्टमेंटचे एक गोगटे साहेब त्यांचा हा आवडता विद्यार्थी म्हणा किंवा त्यावेळेस ही वॉज RFO. रामदासला टेरिटोरियल पोस्टिंग दिली होती. ही इज द पर्सन की जे नको म्हणून परत आले तर साईड पोस्टला, पण त्याच्या कार्याची दखल बाहेरच्या लोकांनी घेतली ह्याबद्दल मला फार आनंद आहे. आणि हे आपण पाहतोय डोळ्यांना आफ्टर रिटायरमेंट ऑल्सो की ते त्याचं लिखाण चालू ठेवलेलं आहे. आणि नॉर्मली ॲग्रिकल्चर किंवा हे बैल म्हणतो तसं फॉरेस्टलाही साईड ट्रॅक केलं जातं, पण फॉरेस्टमध्ये पण असे लोक आहेत. जसं चितमपल्ली सरांचं त्यांना अध्यक्ष केलं होतं साहित्यिक हे झालं त्यावेळेस, तसं ह्या रामदासी पुढं मागे जाऊन असं काहीतरी नाव कमवलं असं मला अपेक्षा आहे. हरीश बुटले सरांना व्यक्त व्हायचं आहे, मनोगत त्यांना व्यक्त करायचं आहे, तर त्यांना मी विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं आपलं. आजच्या या कविता संग्रहाचे लेखक माझे मित्र रामदास पुजारी, पुढे ब्रॅकेटमध्ये त्यांना मी सरच म्हणेन अगदी, म्हणजे कारण की ते कायमस्वरूपी सरांच्या भूमिकेत राहिलेले आहेत. ते जरी त्यांच्या नोकरीच्या निमित्तानं एका वेगळ्या पदावर जरी असले तरी ते सर या भूमिकेतच ते जास्त पद्धतीने ते शोभतात. पुजारी सरांचं हस्ताक्षर हे अतिशय सुबक असलेले ते ग्रहस्थ, आणि नुसतंच ते नव्हे तर गणित विषयामध्ये प्रचंड प्रावीण्य प्राप्त असा शिक्षक म्हणून त्यांची त्यावेळी अगदी ख्याती होती. आता ही ख्याती त्यांनी त्यावेळी आम्ही जो त्या काळातला, म्हणजे मी हे बोलतोय 91-92 ते 95च्या काळामध्ये कोचिंगच्या क्षेत्रामध्ये काही जी मोजकी नावं होती आणि त्याच्यामध्ये एक नाव श्रद्धा क्लासेसचं पण आम्ही निर्माण करू शकलेलो होतो. तर त्याच्यामध्ये ते अतिशय आघाडीचे गणित शिक्षक तिथे होतेच, पण त्याचबरोबरीने त्यांचा भाषेवर एवढी कमांड होती की ते इंग्लिश देखील त्यावेळी विद्यार्थ्यांना शिकवायचे. आणि पुजारी सर
त्याच्याप्रमाणेच आमच्यासोबत आमचा एक मित्र होता, आता तो दुबईत असतो, तर भोसले. तर ते त्यांचं गणित आणि यांचं इंग्रजी आणि सोबत गणित देखील, ही शिकवण्याची जी हातोटी होती त्या जमान्यामध्ये एक वेगळी होती. आणि म्हणूनच श्रद्धा क्लासेसने अतिशय अल्पावधीत मोठं नाव मिळवलेलं होतं. तर सांगायचं तात्पर्य, कोचिंग क्लासेस तशा पद्धतीने मग नंतर मोठ्या प्रमाणावर पुढे गेले. त्याच्या एकंदरीत सुरुवातीचा एक घटक म्हणून पुजारी सरांकडे नक्कीच अगदी बघितलं पाहिजे. आणि या माणसाकडे मी केवळ एक माणुसकीचा माणूस म्हणून बघतो. आणि म्हणून साध माणुसकीची फाउंडेशन, जे आमचं ग्राम विकासासाठी काम करणारी जी बाब आहे, त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांना मी नेहमी आठवण करत राहतो. पुस्तक प्रकाशनासाठी मान्यवरांना मी विनंती करते. नोकरी वन खात्यातील रामदास पुजारी, मनाच्या खोल तळाशी या पुस्तक प्रकाशनाच्या दिवशी मला जे शब्दबद्ध करता आलं ते मी इथे सादर करते. नोकरी वन खात्यातील अधिकारी पदावरून केली, सहकार्याच्या भावनेतून अगदी देश सेवाच घडली. अधिकारी असले तरी अधिकार गाजवला नाही. संवेदनशील मनाला यांच्या लेखणी खूप भावते. प्रत्येक जाणीवांना त्यांच्या शब्दांचे अंकुर फुटते. सर, आपल्याला आमंत्रित करतो आहोत आम्ही प्रास्ताविक आणि मनोगतासाठी. तर हे माझ्या खोल मनाशी मी जपलेली ही माणसं आहेत. पण मला असं वाटतं की तुम्ही प्रत्येकानेच तुमच्या मनामध्ये पण मला खोलपणे जपलेलं आहे असं मला वाटतं. म्हणून तर तुम्ही इथं आलात. मित्रांनो, आता तुम्ही बऱ्यापैकी बोललात. एकेकाळी अशी स्थिती होती की पुण्यात आलं तर मी कुठे उतरायचं. मला असं वाटायचं नेहमी सिमला ऑफिस किंवा LIC किंवा तिथे कृषी भवन इथंच नोकरी लावावी, कारण एस टीत जाऊन परत बसायला बरं सोपं जातं म्हणून. आणि नंतर मला असं वाटायचं की यार आपल्याला पुण्यात राहू शकत नाही आपण. मग मी राहायचो बाणेरला, सिंहगड पाथ्याला. 50 रुपये द्यायचो, घराच्या पुढच्या ह्याच्यात मी राहायचो काही लोकांच्या. पण नंतर कॉट बेसिस समजलं, सर्व समजलं आणि त्याच्यानंतर मग पुण्यात राहिलो. आणि आता पुण्यामध्ये एक दिवस बायकोने सकाळी दाखवलं की तुमच्या स्लोगन लागल्यात पुण्यात. वसुंधरेची एकच हाक किंवा नातं जुळवणीकरण अशी कॉर्पोरेशनने ते लावले होते. खैरे साहेबांनी घोरपडे साहेब असताना तेव्हा दिल्या होत्या. प्रभात फेरीसाठी एक दिवस पाहिलं तर ते वर लागलेल्या होत्या. तर असा हा मुलगा, म्हणजे मुलगाच म्हणतो मी, जो की गणित शिकवायचो, फिजिक्स आणि गणित 84 साली नगरला शिकवायचो. 90 साली पुण्यातल्या प्रत्येक कोचिंग क्लासमध्ये सरांच्याकडे मॅथ्स शिकवत होतो. पण प्रत्येक ठिकाणी मेंटल ॲबिलिटी आणि मॅथमॅटिक्स शिकवायचो. म्हणजे वाना दांडेकर पण म्हणायचे की यांना घेऊन जा शिकवायला. तर अशी ते एक हे होतं. आणि म्हणजे देवानी पहा किती छानपैकी माझं आफ्टर रिटायरमेंट, लोक आमचे म्हणायचे तुम्ही इकडे का आलेत, चुकून आलात. तर देवानी माझं प्लेसमेंट बरोबर सरांच्या कुंडल अकॅडमीमध्ये केलं आफ्टर रिटायरमेंट. 3 पिढ्या होत्या. गोगटे साहेब, CS जोशी साहेब, ठोसरे साहेब वगैरे, ही जी पिढी पूर्वीची, सुजय साहेब, त्यांनी प्रत्येकाने कौतुकाचा थाप दिली पाठीवर. आणि घरातलं समजलं सर्वांनीच, प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्याने. त्याच्यानंतरची दुसरी पिढी जी अरविंद आपटे सर किंवा पाटील साहेब असतील, झुंजाराव सर, ही सर्वच ही दुसरी पिढी. आणि तिसरी पिढी आत्ता जी माझ्यासाठी आहे, शेखर गायकवाड सर किंवा प्रवीण सर, सदैव पाठीवर कौतुकाची थाप असते. तुम्ही जे करताय ते योग्य असतं, पाठिंबा असतो. एका रात्रीतनं सरांनी मला हे दिलं आहे, शुभसंदेश सरांनी सुद्धा एका रात्रीतनं दिला आहे. मागच्या वेळेस पोपटराव पवारांनी एका रात्रीतनं दिलं होतं. ते म्हणे त्यांना आधीच 1 वर्ष सांगितलं होतं तुमचं ब्लर्ब असणार. आता डॉक्टर निमसे ज्यांचे 75वी कुलगुरू नांदेड आणि लखनौ, त्यांना एक पुस्तक डेडिकेट करावं म्हणून ते पुस्तक मी काढलं आहे. आमचे मित्र कुठे DRDOचे गीते सर गेले का? गीते सर आहेत का? हां, तर ते डेडिकेट केलं. आणि मित्रांनो, म्हणजे आई, वडील आणि वसुंधरा, पर्यावरण हे माझ्या फार जिव्हाळ्याचे विषय आहेत. म्हणून आई माझं जग 3 आवृत्त्या झाल्या. आणि 1 वर्षाच्या आत, म्हणजे उद्याच्या श्वासासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात तुम्ही जर झाडं लावली नाहीत तर कदाचित उद्या तुम्हाला ऑक्सिजन पण कमी पडेल. हे विशद करणारं महत्त्व, प्लॅस्टिक बंदी किंवा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी, बीटपासून तुम्ही कलर बनवता, हे सारे त्याच्यात आहे. DJ का हवा कशाला पाहिजे? तुमचे जर हृदय आणि याला कानाला काही त्यांनी खूप त्रास होत असेल तर कशाला? हे सर्व बारीक सारीक त्याच्यात आहे. फार सुंदर पुस्तक आहे.
आणि मग हे होताना सर्व कविता फक्त बाप जो मला सर्वात प्रिय होता, की त्यांच्यावरचं पुस्तक मला काढायचं, गडीपत्रिका झाली ऑलरेडी, तर ते येईल एखाद्या वर्षात. पण तत्पूर्वी ह्या पुस्तकात ते डॉमिनेट करतात. वडिलांच्या कविता सर्वात जास्त आहेत, पण त्या फक्त माझ्याच वडिलांच्या असतील असं काही नाही. ते नायकडे सरांच्या वडिलांची पण संत माझा बाप, ती कविता पण त्याच्यात आहे. 3च कडव्याची, 7 किंवा 8 वर असेल. किंवा ज्या कविता ह्या प्रत्येकासाठी झालेल्या जेव्हा जेव्हा झाल्या त्या सर्व त्याच्यात टाकल्यात. बायकोसाठी पण आहे. बायको पण लोक म्हणले बायको दुर्लक्षित राहिली, तर तिच्यासाठी पण 2-3 कविता करून टाकल्या. मग बायकोसाठी ज्या कवितेलाच त्या पूर्वीच्या कविता जोडल्या, प्रेम कविता 1-2, ते तुझ्यासाठीच येतं असं सांगून पण टाकलं तिला. लेकीसाठी, बहिणीसाठी. आता इथे दुसऱ्या बहिणी शेजारी दुसरी एक बहीण येऊन थांबली, भालेराव मॅडम, पाचपुते कुटुंबियाचे, म्हणजे तिकडच्या आहेत त्या पाचपुते मॅडम, इकडे भालेराव आहेत. तर असं प्रत्येकासाठी, आजीसाठी असं कविता आहेत. आणि खऱ्या अर्थाने ज्या 2 कविता मी जास्त वेळ नाही घेणार आणि त्या 2 कविता म्हणून तुम्हाला संपवणार आहे. तर याच्यामध्ये सुरुवातीची जी कविता आहे ती याच्यावर आहे. खोल मनाच्या तळाशी तुम्ही काय काय साठवून ठेवलं मी, किंवा आपण काय साठवायला हवं खऱ्या अर्थाने. खोल मनाच्या तळाशी साठवून ठेवलेत जन्मदाते मायबाप, त्यांचं प्रेम, त्यांचे कष्ट. खोल मनाच्या तळाशी साठवून ठेवलाय बालपणीचा पाऊस, श्रावणसरी शिवार. काहीच विसरलो नाही, जसं तसं आहे अजून मनात. खोल मनाच्या तळाशी साठवून ठेवलेत स्वच्छ पाणी घेऊन वाहणारे नदी नाले. खोल मनाच्या तळाशी साठवून ठेवलंय झुळझुळ वाहणारं मोठंचं पाणी, पाटाचं पाणी. खोल मनाच्या तळाशी साठवून ठेवलीत पिकांनी पाखरांनी भरलेली शेतं रानं. खोल मनाच्या तळाशी साठवून ठेवलीत गाई गुरं तृणपाती बालपण सवंगडी. खोल मनाच्या तळाशी साठवून ठेवलेत गुरुजन भावंडनी सारेच नातेवाईक. खोल मनाच्या तळाशी साठवून ठेवलंय सुंदर जग निसर्ग शुद्ध हवा पाणी माती. खोल मनाच्या तळाशी साठवून ठेवलाय सृष्टीतल्या प्रत्येकच जीवासाठी सद्भाव. खोल मनाच्या तळाशी जपली विनम्रता माणुसकी संवेदना भावनांची मांदी यावी. हे शेवटचे जर 2-3 गुण असतील ना, विनम्रता माणुसकी संवेदना, तर तुम्ही प्रत्येकाच्या हृदयात राहू शकता. तुमची श्रीमंती माणसाची भरपूर वाढून जाते. ती श्रीमंती माझी खूप आहे. प्रत्येकजण, माझा शत्रूसुद्धा माझा मित्र असतो. कधी त्याचं वाईट म्हणजे कधी व्हावं असं मी चिंततच नाही. आणि आता सर्वात शेवटची एक कविता म्हणणार आहे, पण तत्पूर्वी वडिलांच्या विषयीची कविता म्हणायचा मोह आवरत नाही, तर ती एक म्हणून पुढची एक कविता म्हणून संपवणार आहे मी. तू निघून गेलास. सर, आपला नॉर्थ इंडिया टूर पहिल्या बॅचचा प्रवीण सर, दिल्लीवरनं रेल्वेने येताना शेतकरी शेतात दिसायचे, मशागती झालेल्या होत्या सर्व, आणि ते उदास शेतकरी पाहून ती कविता झाली. तू निघून गेलास अनंताच्या प्रवासाला, माझा मात्र प्रवास अजून चालू आहे. बस रेल्वेमधून करतो जेव्हा प्रवास, पाहता शेत माती आठवत जातोस तू. आठवत जातो लुसलुशीत मातीत तुझ्या पाबरी अवतामागं अनवाणी फिरणारा लहानगामी. काशा धसाड्या तण हे गवताचे प्रकार आहेत. कधीच नाही चालायचं तुला, स्वच्छ निर्मळ शेत नेहमीच असायचं तुझं. प्रवास करताना आज सर्वत्र दिसतात पेरणीसाठी तयार शेतं, पावसाकडे डोळे लावलेले बळीराजा, पाऊस येत नाही. तुझ्या आठवणींच्या पावसात मी मात्र रोजच भिजतोय, शून्यात नजर लावून दादा तुला प्रत्येक शेतात शोधतोय. तर अशी ती वडिलांसाठीची कविता होती. आणि शेवट करणार आहे ह्या कवितेने, की ती परत पुन्हा एकदा खोल मनाच्या तळाशी, फक्त याच्यात नव्याने शब्द ॲड केलेला आहे. खोल मनाच्या तळाशी नव्याने. नव्हत्या जेव्हा पूर्वी पाणी उपसायला विजेवरच्या मोटारी, असायच्या विहिरीवरच्या मोठा. बैलांनी ओढल्या जाणाऱ्या मोठा, घेऊन यायच्या विहिरी बाहेर वर. विहिरीत पडलेला पालापाचोळा व्हायची विहीर एकदम स्वच्छ. गेल्यावर विहिरीतलं पाणी तळाशी, थांबायच्या दुपारी विश्रांतीला मोठा. चहूबाजूंच्या पाझरांनी भरायची विहीर, पुन्हा स्वच्छ काळाशार पाण्यानं. पाणी असायचं सदा स्वच्छ गोड आरोग्यदायी, मूलद्रव्यांनी भरलेलं, हवं हवंसं प्यावंसं वाटणारं. होत्या जेव्हा मोठा, नाही जायची कधीच खोल भूगर्भातील पाण्याची पातळी. टिकायचा जमिनीतला पाणीसाठा. काळाच्या ओघात गेल्या मोठा, आल्या विजेवरच्या मोटारी. नाही फुटत आता विहिरींना पूर्वीसारखा पाझर, नाही साठत विहिरीत पूर्वीसारखं स्वच्छ पाणी. पाझरणाऱ्या विहिरीसारखेच थांबलेत का मानवी मनातले विचारांचे पाझर. पाझरायला हवे शुद्ध स्वच्छ विचार, खोल मनाच्या तळाशी पुन्हा नव्याने.
ही एवढी अपेक्षा आहे तुमच्याकडून सर्वांकडून. मनाच्या तळाशी असलेल्या ह्या कविता मनापर्यंत नक्कीच पोहोचतील. यानंतर डॉक्टर पाटील सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. खरं तर पुजारी सरांचा माझा परिचय फक्त गेल्या एक आठवड्यापूर्वी झाला. पण जसं म्हणतात ना की विनम्रता, बोलण्याची पद्धत याच्याने खूप माणसं जवळ येतात कमी वेळात. नाहीतर अनेकदा असं असतं की अनेक वर्ष आपण सोबत काम करतो पण जवळ येऊ शकत नाही. निश्चितच त्यांच्या नावातच राम आणि दास आहेत आणि पुजारी म्हणजे प्रेमाचे पुजारीच म्हणायला पाहिजे त्यांना. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते शिक्षकी पेशापासून सुरुवात केलेले आहेत. आणि एक शिक्षक जो असतो ना हा एक सर्व प्रकारचे रोल प्ले करत असतो. आणि जर तसं बघितलं तर प्रत्येक वेळेला शिक्षकाच्या मनामध्ये काहीतरी मुलांसाठी करायचं किंवा समाजासाठी करायचं असं या ठिकाणी भूक त्यांच्यात असते आणि ते आपल्यापरीने काम करत असतात. पुजारी सरांचं कुंडल अकॅडमीमध्ये या ठिकाणी त्यावेळेला माझा परिचय झाला. त्यांनी म्हटलं मला सर असं आहेत. योगायोगाने काल झुंजाराव सर जे की एका वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जे की सायन्स हा त्यांचा मूळ विषय, रिसर्चसुद्धा त्यांचं आय थिंक बायोटेकमध्ये. नंतर त्यांनीसुद्धा या ठिकाणी कालचा जो त्यांचा बालसाहित्याचा प्रकाशन सोहळा आमच्या बालभारतीच्या प्रांगणात झाला तिथे पुजारी सर उपस्थित होते. त्यांनी मला आधीच कल्पना होती की गायकवाड सर इथे येणार आहेत. गायकवाड सरांचं म्हणजे मी 2-3च वेळेला आमची भेट झाली. माझे एक मित्र आणि वर्गमित्र ते शिशिर हिरे म्हणून जे की तो माझा नातलगपणे आणि मित्रपणे. त्याची एका पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला यशोदाला सरांची भेट झाली. मध्ये 1-2 वेळेला फक्त असं घाई गर्दीत, परंतु ते खूप व्यस्त असायचे. पण एक आहे की श्रद्धास्थान असायचं आमचं. आणि गायकवाड सर जे आहेत ना यांचं जो आदरयुक्त या ठिकाणी भावना सर्व लोकांच्यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये बघायला मिळतात. अशाच ज्या महत्त्वी असतात यांना बघून आम्ही लोक मोठं होत आहोत आणि प्रयत्न करतो आहोत अधिकाधिक चांगला करायचा. आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो इथे उपस्थित राहिल्याबद्दल. आणि मला अनेक चांगल्या व्यक्तींची परिचय पुजारी सर आणि वन खात्याच्या निमित्ताने झालात याच्याकरिता मी आणि इथे निमंत्रित केल्यासाठी सर्वांचा आभार मानतो. आपण सर्वांनी हे मनाच्या बाबत त्यांनी जी कविता केलेली आहेत. आता रामदास स्वामींचं त्या ठिकाणी आलं मना सज्जना आणि नंतर आता रामजार पुजारी सरांचं मनातल्या खोलतळाशी याचं या ठिकाणी आपण रसग्रहण करूया आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या त्यांच्या भावना पोहोचूया. त्यांचा जो पहिला वहिला कविता संग्रह होता आई माझं जग, तर याची प्रत त्यांनी मला दिली आणि त्यांना ती घाई होती. मी फ्लाईटमध्ये पुण्यावरून नागपूरला तर पूर्ण वाचून काढलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना माझ्या त्या ज्या सूचना होत्या त्यांना कळवल्या आणि तो कविता संग्रह त्यांचा लगेच प्रसिद्ध झाला. आणि दुसरा जो त्या पहिल्या कविता संग्रहामध्ये त्यांचं जे भावविश्व आहे ते विशेषतः आई संबंधी त्यांच्या बऱ्याचशा कविता त्यात होत्या आणि अर्थात काही कविता त्यांच्या निसर्गा संबंधी पण बऱ्याच होत्या. आणि दुसरा जो उद्याच्या श्वासासाठी हा जो त्यांचा कविता संग्रह होता हा बेसिकली त्यांनी जे काम केलं आहे वनक्षेत्रात तर त्यासंबंधी वृक्षराई संबंधी वनराई संबंधी ह्या कविता होत्या. आणि उद्याच्या श्वासासाठी झाडं किती महत्त्वाची आहेत हे त्यात अधोरेखित केलं होतं. आणि त्यांनी आता मला सांगितल्याप्रमाणे त्यांचं तिसरं अपत्य ते म्हणे काळं सावळं आहे जरा. म्हटलं काही हरकत नाही, सगळेच काही गोरे नसतात. आणि त्यांनी जी सॉफ्ट कॉपी पाठवली ती वाचली आणि त्यात त्यांनी सांगितल्याप्रमाणे बऱ्याचशा त्यांच्या वडिलांबद्दलच्या ज्या भावना आहेत त्यात व्यक्त झाल्या आहेत. अर्थात त्यासोबत मग त्यांच्या बहिणी, मुली आणि पत्नी ते त्यांनी सांगितलं की त्यांच्या संबंधीच्या पण कविता आहेत. पण त्यात सगळ्यात महत्त्वाच्या ज्या त्यांची म्हणजे टायटल कविता आहे खोल मनाच्या तळाशी, कवीचं जे भावविश्व असतं ते थोडंसं इतर लोकांपेक्षा वेगळं असतं. तर असा त्यांचा हे त्यांचं तिसरं अपत्य म्हणावं लागेल. आणि अजून बरीच पुढे होतील. रामदास जे आहेत तर मी त्यांना रामदास म्हणतो आणि त्यांना खूप छान वाटतं. तर त्यांच्या ज्या कविता आहेत त्यांचं जे भावविश्व आहे त्यांनी या कविता संग्रहात उलगडलं आहेत आणि बऱ्याचशा त्यांच्या कविता यायच्या आहेत. त्यांची कविता झाली की बहुतेक कदाचित मी पहिलाच वाचक असेल की ती मला फॉरवर्ड करतात आणि त्याच्यावर माझ्या कॉमेंट्स जातात. त्याच्यानंतर आजच्या ज्या कविता सांगितल्या मी त्यासोबतच त्यांच्या आजी आणि इतरांनी जे काही त्यांच्या ज्या कविता आहेत
शेतकऱ्यांचे कष्ट, नंतर पायऱ्या, त्यासंबंधी सुंदर कविता आहे. स्वप्न, मन आणि रिटायरमेंट, ते सेवानिवृत्त झाल्याबद्दलही त्यांनी एक कविता केलेली आहे. आणि अर्थात ते सेवानिवृत्त झाले असले तरी सध्या ते कुंडल अकॅडमीमध्ये सहाय्यक संचालक म्हणून कार्यरत आहेत. आणि पुढेही जे शिक्षक असतात ते हाडाचे शिक्षक असतात. सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलं की गणित हा विषय त्यांचं खूप चांगला आहे आणि ते खूप चांगलं शिकवतात. यानंतर मी मान्यवर गायकवाड सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. ज्यांनी सरकारी नोकरी केली त्याच्या मनाचा जर शोध घेतला तर बदलीची ऑर्डर वगैरे असलंच काहीतरी सापडण्याची दाट शक्यता आहे. बरोबर आहे. म्हणजे खोल मनाच्या तळाशी काय आढळतं म्हटलं तर अकाली केलेला मंत्र्याचा बंदोबस्त आठवतो. बरोबर आहे ना. बायकोला काय आवडतं हे माहिती नसताना मंत्र्याला खिचडी आवडते हे लक्षात ठेवणारी गोष्ट खोल मनाच्या तळाशी लपलेली असते. आणि मॅथमॅटिक्सची पार्श्वभूमी असताना वन विभागासारख्या वृक्ष विभागात काम करताना माणूस कविता लिहितो आणि खोल मनाच्या तळाशी बायकोवर कविता करायचं पण त्याला सुचतं. या सगळ्यामुळे मी खरं आलो, म्हणजे मुद्दाम आलो की असा रामदास आम्ही बघितला नव्हता कधी. मराठी माणसांनी सुद्धा असा रोमॅन्टिक रामदास पाहिलेला नाही. बरोबर आहे की नाही. आणि संत असलेला बाप हे आमच्या नायकडे साहेबांच्या वडिलांवर सुचलेली कविता आहे, ज्यांचं मी शाळेपासून आम्ही कॉलेजपासून जवळजवळ बरोबर आहे 40-45 वर्ष. आणि मी परवाच्या आपल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनात पण म्हटलं की प्रत्येकाने लिहितं राहायला पाहिजे. म्हणजे लिहितं काय फायदा होईल की आपला खानसामा आहे, समजा कुदळे मामा येतो स्वयंपाक करता येत तिथपासून तर कॅबिनेट सेक्रेटरी पण सगळ्यांनी लिहिलं पाहिजे. कष्ट करणारी माणसं मागे राहत आहेत आणि काम न करणारे चेहरे पुढे येत आहेत. तर आपण एक वेगळी जगणं जगतो आहोत. म्हणजे ह्या कवितेत एक वाक्य आलं आहे की किती कृत्रिम जगतो. बरोबर आहे की नाही. मी सुरुवातीलाच प्रस्तावना घेतले नाही. आता कुठंशी बाजारात म्हणे कृत्रिम फुलं आली आहेत, गंधहीन हीच फुलं विकत घेतात माणसं. झालीच सारी गंधहीन आणि संवेदनाहीन. तर आपण नोकरी करत असताना संवेदनशील राहू हे सुद्धा एक परमेश्वराची देणगी मानायला पाहिजे असा काळ आला आहे. कारण तो दिवसभरामध्ये जवळजवळ आपला सगळ्यांचा मेंदू पोखरून काढला जातो आहे 30-37 वर्षामध्ये. बरोबर आहे की नाही. तरी हसणारा माणूस सापडला की मला वाटतं की तेवढ्या एका गोष्टीवर त्याचा सत्कार करायला पाहिजे नागरिक. कारण काय कळतच नाही. आणि मग मला असं दिसतं प्रशासनामध्ये की मिनटाला सगळीकडे आनंद भरलेला आहे, फक्त तो बघायची तुम्हाला दृष्टी यायला पाहिजे. म्हणजे मी परवा पण एक उदाहरण सांगितलं की मला एक कलेक्टर होते आणि आमच्याकडे माझ्याबरोबर एक सिनियर डेप्युटी कलेक्टर होते. ते बिचारे वैतागून गेले. त्याच्या लँड ॲक्विजिशन ऑफिसमध्ये 3च माणसं होती. त्यातला एक जो शिपाई आहे त्यांचा तो बहिरा होता. म्हणजे हे साहेब बेल दाबायचे ते शिपाईला ऐकूच जायची नाही बेल. मग हे साहेब स्वतः बाहेर यायचे आणि त्याला म्हणायचे आतमध्ये आता चहा घेऊन ये. तर असं ऑफिस मी बघितलं. हां. आणि ज्या बाई होत्या क्लार्क बाई होत्या त्यांना अंधुक दिसायचं. 6 नंतर टायपिंग वगैरे काय जमायचं नाही. आणि अव्वल कारकून जो होता त्याला लिहायला ड्राफ्टिंग जमायचं नाही. तो म्हणे साहेब एक आंधळा माणूस दिला, एक बहिरा माणूस दिला, मी काम कसं काय करायचं. तो म्हणे मी उद्या जाऊन कलेक्टरशी भांडणार आहे, फक्त तुम्ही साहेब शेजारी बसा, म्हणजे तुम्ही असलं ना तर मला ते जास्त रागवणार नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. तर 54 वर्षाचे डेप्युटी कलेक्टर म्हातारे ते आले आणि कलेक्टरला मोठमोठ्याने त्यांनी आर्ग्युमेंट सुरू केलं की एक माणूस बाहेर दिलाय साहेब, बेल दाबली तरी त्याला मलाच बाहेर जाऊन बोलून आणावं लागतं, मला साहेबच नाही असं भास होतो सारखा, असं सुरू केलं त्यांनी. तर मला असं वाटलं 3 लोकातला एक माणूस कलेक्टर बदलून देतील. तर कलेक्टरने काय केलं, बेल दाबली आणि ते कलेक्टरचा शिपाई आला. तर म्हणे हा पंखा बंद करा हो. त्या माणसाला काय बुद्धी सुचली माहीत नाही, त्यांनी पंखा मोठा केला. कलेक्टर म्हणजे मी अशी माणसं सांभाळतोय, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. ते बेचारे डेप्युटी कलेक्टर उठूनच निघून गेले, म्हणजे आपल्यापेक्षा वाईट अवस्था कलेक्टरची आहे. तर सरकारी नोकरीमध्ये ही एकदा गंमत तुम्ही अनुभवायला लागला की मला असं वाटतं खोल मनाच्या तळाशी
फार जायची गरज लागणार नाही. आपल्याला कदाचित वरवरच बऱ्याच गोष्टी चांगल्या सापडतील. आणि तेवढ्यासाठी मी मुद्दाम रामदासच्या या कविता संग्रहाचा उद्घाटन प्रकाशनासाठी हजर राहिलो. यापूर्वीच्या 2 कविता संग्रहाप्रमाणे हा सुद्धा कविता संग्रह आपल्या सगळ्यांना आनंद देऊन जाईल अशा प्रकारची शुभकामना मी व्यक्त करतो. खरं तर हा जास्ती आनंदाचा क्षण आहे. म्हणजे सर सगळ्यांच्याबद्दल लिहित आहेत, आई वडील बहीण भावंड, पण त्या सगळ्या नात्यामध्ये ज्या नात्यांनी त्यांना सगळ्यांना बांधून ठेवलेलं आहे त्या सगळ्यांच्या मनातही सरांच्याबद्दल केवढी कृतज्ञता केवढं प्रेम भरून राहिलेलं आहे की जे त्यांना समोर इथं येऊन व्यक्त केल्याशिवाय राहवत नाही याची ही झलक. नक्कीच मीरा, तुझं सरांबद्दलचं बोलणं ऐकायला आम्हाला सगळ्यांना फार आवडेल. भावाविषयी सांगायचं झालं तर खरोखरच एक अधिकारी असताना सुद्धा गावातले सगळ्या लोकांचं एक म्हणणं असतं एवढा मोठा अधिकारी आहे, पण अगदी छोट्यातला छोटा मुलगा जरी असेल, जर रस्त्याने कोणी चालला असेल तर असं कधीच होणार नाही की भाऊ त्याच्याशी बोलला नाही. छोटा मुलगा असो किंवा म्हातारी माणसं असो, प्रत्येक वेळी ज्यावेळी पुण्याला यायचं असेल त्यावेळी प्रत्येक आमच्या मळ्यातली जी म्हातारी वयस्कर माणसं असतील त्यांची प्रत्येकांची भेट घेणं, प्रत्येकाशी आपुलकीने बोलणं असा हा भावाचा स्वभाव आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण सेवेमध्ये असतो, शासकीय सेवेमध्ये इतकं व्यस्त असतो, पाटील साहेबांनी सांगितलं की इतके व्यस्त असतात प्रत्येकजण की बोलायसुद्धा वेळ नसायचा. मी ज्यावेळी भावाकडे यायचे त्यावेळी असं जाणवायचं की भाऊ खूप कामामध्ये आहे, व्यस्त आहे. आणि ज्यावेळेस तो सेवानिवृत्त झाला त्यावेळेस खरोखर मनुष्य ज्यावेळेस सेवानिवृत्त होतात त्यावेळेस लोक शांत होतात, घरात थांबतात, पण त्याने तसं न करता परत पुढे सेवा जॉईन केली. आणि नुसती जॉईनच नाही केली, आणि अगदी परिसराचा म्हणजे सभोवतालचा वातावरणाचा एवढा मनमुराद अनुभव घेतोय की ते जे फोटो आहेत ते पाहताना खूप आनंद वाटतो की मस्त तो कुठेतरी पळतोय, धावतोय, आणि खूप सुंदर असा कुंडल परिसर आहे, तो खूप छान असा परिसर आहे. आणि यातून खूप म्हणजे मस्त असं जीवन जगतो, यात मला फार आनंद वाटतो. आणि आपणही सर्वजण कार्यक्रमासाठी आलात आणि भावाच्या या पुढील वाटचालीसाठी मी खूप शुभेच्छा देते. आणि आजचं जे याचं सूत्रसंचालन जे माझ्या मैत्रिणींना केलं आहे, सुनीता आणि अनिता यांनी खूप सुंदर असं सूत्रसंचालन केलं, त्याबद्दल त्यांचेही मी खूप आभार मानते. आदरणीय अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. पुजारी सर 1 वर्षापूर्वी रिटायर झाले, मी 2 वर्षापूर्वी रिटायर झाले, आणि मी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी ह्या हॉलमध्ये मी उपस्थित होतो. नॉर्मली जे एखादा अधिकारी रिटायर झाल्यानंतर नेहमी आपण सांगत असतो की इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फिल हिज शूज, वी मे नॉट फाइंड अन अल्टरनेटिव्ह. Actually, it is proved right. Actually, he retired as प्रसिद्धी अधिकारी म्हणून वनविभागातून रिटायर्ड झाले. आता 2 वर्ष झाला. अँड ॲज ए फॉरेस्ट डिपार्टमेंट हेड ऑफ पुणे सर्कल, आय स्टील फील की वी मिस प्रसिद्धी अधिकारी. वी आर अनेबल टू फाइंड अ रिप्लेसमेंट फॉर हे रामदास पुजारीजी. बट इट मीन्स फॉरेस्ट डिपार्टमेंटचं नुकसान झाला बरोबर, परंतु ते फायदा झाला कुंडलचा. कुंडलला एक चांगलं एक टीचर भेटलं आणि खूप हार्डवर्किंग आहे. माझ्याकडे एक 4-5 महिन्यापासून ॲडिशनल चार्ज आहे कुंडलचं. मी म्हणजे कुंडलमध्ये जे काय होत आहे, मी once in 15 days मी कुंडलला जातो, आणि ते एक व्हॉट्सअप ग्रुप आहे कुंडलच्या. एक प्रत्येक ॲक्टिव्हिटीज त्या ग्रुपमध्ये येत असतात. सो त्याच्यामध्ये पुजारी साहेबांच्या ॲक्टिव्हिटीज खूप, म्हणजे ही सच ए हार्डवर्किंग ऑफिसर, रिटायर्ड ऑफिसर, की ही टूक 1 गार्ड ट्रेनीज फॉर आय थिंक 1 महिना. RFOच्या साऊथ इंडिया टूर करून आले 15 दिवस, आणि प्रत्येक दिवशी मी त्यांच्या कार्यक्रम म्हणजे वेगळं व्हिजिट आणि म्हणजे जे काय तिकडे ॲक्टिव्हिटीज झाला ते मी बघत होतो ग्रुपमध्ये. आले 2 दिवसानंतर परत गार्डला घेऊन गेले ते. आणि ॲट दिस एज ट्रॅव्हलिंग सो मच, it's not an easy job. So must be 62 years, 61 years. So I feel he's an asset to Kundal Academy. He's doing a great job. मराठी साहित्याबाबत मला जास्त काय सांगता येत नाही. मी सुरुवातीला सांगितलं, मी ह्या कार्यक्रमाच्या ऑड मॅन आउट आहे. मी म्हणजे मला काही कविता लिहिता येत नाही, आणि मी कधी आजपर्यंत काही म्हणजे साहेब म्हणत होते प्रत्येक अधिकाऱ्यांनी लिहायला पाहिजे, मी आजपासून प्रयत्न करतो. सुरुवात तरी करतो. मी आज काय म्हणजे माझ्या हातातला एकही काही प्रकाशन वगैरे काही झालेलं नाही.
ऑफकोर्स सर, ऑफकोर्स, येस. सो परंतु साहेबांचं इन्स्पिरेशन म्हणजे एवढं चांगलं बोलले, म्हणजे इट वॉज अ व्हेरी शॉर्ट अँड स्वीट स्पीच. सो आय मीन्स गायकवाड साहेबांबरोबर खूप मी ऐकलं होतं, परंतु पहिल्यांदा त्यांचं मी भाषण ऐकलं. बट आय मिस दॅट साहित्य संमेलन जो आता झालं. मी त्यावेळी बाहेर होतो. मला हे प्रमोद यादव सरांचा मेसेज होतो मी ह्या म्हणून, परंतु मी येऊ शकले नाही त्या कार्यक्रमाला. आय एम शुअर इट मस्ट हॅव बीन अ व्हेरी ग्रेट सक्सेस. सो वनविभागाचे ॲसेट आता कुंडलचे ॲसेट झालेलं आहे. त्यांचं 3रं पुस्तक आहे. अजून त्यांनी पुस्तक लिहावं आणि त्यांच्या मनातलं जे काही आज तळाशी गेलेलं आहे आणि अजून कुठे कुठे जाणार माहीत नाही. सो अजून जास्त पुस्तक लिहावं आणि डू ग्रेट सर्विस फॉर द व्हॉट यू कॉल लिटररी वर्ल्ड. सो आय वन्स अगेन विश श्री रामदासजी अँड हिज फॅमिली द बेस्ट फॉर द फ्युचर. यानंतर आभार प्रदर्शनासाठी विक्रमजी शिंदे यांना आम्ही इथे निमंत्रित करत आहोत. आज इथे सरकारी तणावाच्या दारी हास्य आनंदाची वारी आणि तीही खोल मनाच्या तळाशी पुजारी सरांच्यामुळं. त्यामुळे जोरदार एकदा टाळ्या वाजू द्या. आभारापूर्वी फक्त मी 1 मिनिट घेतो. पुजारी सरांचा आणि माझा परिचय खऱ्या अर्थानं 2016-17 पासून, ज्यावेळेला मी सिम्बॉयसिस आंबेडकर लायब्ररीमध्ये वॉचमन म्हणून काम करत होतो आणि त्याच वेळेला साहित्य विश्व प्रकाशनाची निर्मिती झाली आणि साहित्य विश्व प्रकाशनाचं उद्घाटन, साहित्य विश्व प्रकाशनाची निर्मिती माननीय पुजारी सर आणि आपल्या सगळ्यांचे लाडके बाबा अर्थातच नायकडे सर आणि माननीय आयुक्त साहेब त्यावेळेला साखर संकुलला होते शेखरजी गायकवाड सर यांच्या हस्ते साहित्य विश्व प्रकाशनचं लॉन्चिंग 3 वर्षापूर्वी साखर आयुक्तालयाच्या इथे झालं होतं आणि आज 3 वर्ष पूर्ण होत आहेत आणि बरोबर 3 वर्षानंतर 71वं पुस्तक साहित्य विश्वच्या माध्यमातून सरांचं आपण आपल्या सगळ्यांच्या समोर घेऊन येतो आहे. हा खऱ्या अर्थानं प्रकाशन सोहळा आहेच, पण त्याचबरोबर एका चांगल्या माणसाच्या निष्पाप स्वच्छ विचाराचं आनंदाचं जगणं आणि त्या नात्यांचा खरं तर हा इथे एक सोहळा रंगला आहे. आणि म्हणून मला असं म्हणावंसं वाटतं, अशी पाखरे येथी अनेक स्मृती ठेवून जाती, 2 दिवसांची रंगत संगत 2 दिवसांची नाती. गेल्या वर्षी याच महिन्यामध्ये 25 तारखेला उद्याच्या श्वासासाठी साहित्य विश्वांतर्गतच साहित्य परिषदेमध्ये सरांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं रामदास पुजारी सरांच्या. त्यावेळेला कार्यक्रमाचे अध्यक्ष असणारे शशराव पाटील सर आज प्रमुख पाहुणे म्हणून इथं उपस्थित आहेत. सरांनी आठवणींना उजाळा दिला, तसेच साहित्य आपले विचार मांडले. तर सर, मी साहित्य विश्व प्रकाशन आणि पुजारी कुटुंबियाच्या वतीनं मनापासून आपला आभारी आहे. त्याचबरोबर कार्यक्रमासाठी अध्यक्ष लागलेले आणि खऱ्या अर्थानं कानडी आणि मराठीचा सद्भाव कळाला नाही पण पुढे ते चालू ठेवतील असे माननीय श्री एन आर प्रवीण सर आज आपणही वेळात वेळ काढून इथं आलेत आणि या कार्यक्रमाला रंगत आली. सर, तुम्हीही वेळ दिल्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आज वेगवेगळ्या क्षेत्रातले बरेच मान्यवर आज इथं उपस्थित आहेत. मला सांगायला आवडेल की पुजारी सरांचे शिक्षक KN धुमाळ सर आज इथं उपस्थित आहेत, सूर्यवंशी सर आहेत, धोंगडे सर आहेत, माळवतकर साहेब असतील, त्यानंतर भालेराव मॅडम आहेत, सागर सर आहेत, त्याचबरोबर बांगर सर आहेत, आपटे सर, अनिकेत सर, चौधरी सर, मीडियाचे दूरदर्शनचे भास्कर शिंदे आणि शेखर गौड, त्याचबरोबर जयश्री बोखील मॅडम ज्या पत्रकार आहेत आणि दिव्य मराठीला बराच काळ त्यांनी काम केलं होतं, संपादिका होत्या, त्याही आज इथं उपस्थित आहेत. वन संरक्षक तुमच्या ह्या वन खात्यामध्ये कामगारांसाठी लढणारे आणि नेहमीच कामगारांची बाजू मांडणारे शिंदे सर पण आज या कार्यक्रमासाठी विषय उपस्थित राहिलेले आहेत. त्याचबरोबर स्मिता मॅडम आहेत, पुजारी सरांचे पै पाहुणे, त्यांच्या बहिणी, त्याचबरोबर त्यांची पूर्ण फॅमिली. सगळ्यात महत्त्वाचं की एवढा लेंदी कार्यक्रम चालू असताना सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे ज्यांनी सूत्रसंचालन केलं त्या सुनीताताई आणि अनिताताई दोघांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि एक विशेष बाब अशी की आमचे हरीश बुटले सर, तुम्ही आम्ही पालकचे संपादक, खास मित्राच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले. झुंजार सर प्राचार्य आहेत शिवाजी कॉलेज मॉडर्नचे, तेही आज वेळात वेळ काढून इथं उपस्थित राहिले. मी विद्यार्थी सहाय्यक समितीचा माजी विद्यार्थी आहे आणि 2015 साली प्रभाकर सरांकडे होतो. आता मधल्या 7 ते 8 वर्षामध्ये खूप बदल झाल्यामुळे सरांनी मला ओळखलं नाही, पण सर तुम्हीही वेळात वेळ काढून कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल मी साहित्य विश्व प्रकाशनाच्या माध्यमातून आणि पुजारी कुटुंबियाच्या वतीनं उपस्थित सगळे मीडिया उपस्थित सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो.